सर्वांना नमस्कार. सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, आपल्या सर्वांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. संपूर्ण भारतामध्ये शैक्षणिक उत्कृष्ट शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव शिक्षण सप्ताह दिनांक 22 ते 28 जुलै 2024 रोजी संपूर्ण भारतामध्ये आपण उत्साहात साजरा करत आहोत. या निमित्ताने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी व शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद परभणी यांच्या वतीने शिक्षण सप्ताह दिनांक 22 ते 28 जुलै 2024 रोजी या निमित्तानं संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये एकंदरीत शिक्षण सप्ताह दिनांकनिहाय आपण जी कार्यक्रमांची उपक्रमांची रेलचेल करत आहोत, आपण घेत आहोत, त्याबद्दल आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपण खूप छान पद्धतीनं आपण हे कार्यक्रम घेत आहोत आणि आपल्याला एक सहाय्य व्हावं, आपल्याला एक मार्गदर्शन व्हावं, या निमित्तानं जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी सादर करत आहे डॉक्टर प्रल्हाद खोणे, वरिष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी. आजचा दिवस 4 गुरुवार दिनांक 25 जुलै 2024. आजच्या दिवसाची थीम आहे सांस्कृतिक दिन साजरा करणे. आपण पाहिलंय की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NAP 2020 मध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या विकासामध्ये भारतीय कला आणि संस्कृतीची एक महत्त्वाची शिफारस करण्यात आलेली आहे, त्याची नोंद आहे. आजचा जो काही 25 जुलै 2024 रोजीचा जो शिक्षण सप्ताह साजरा करणार आहोत, तो संपूर्ण देशामधील सर्व शाळांमध्ये सांस्कृतिक दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. भारताच्या सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी आपण तो साजरा करणार आहोत. मग हे सांस्कृतिक दिन साजरा करण्याची काही उद्दिष्ट आहेत का? तर नक्कीच. पहिलं उद्दिष्ट आहे सांस्कृतिक दिवसामध्ये विविधता, जागतिक जागरूकता, परस्पर आदर, सर्जनशीलता, अंतर्दृष्टी आणि सामुदायिक भावनेचा प्रचार करणे. दुसरं उद्दिष्ट आहे कला आणि संस्कृतीच्या विविध उपक्रमाद्वारे शालेय वातावरणाला चैतन्यमय आणि आनंददायक बनवणे. 3. शालेय समुदायातील प्रत्येक सदस्य किंवा शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी एक योग्य असं व्यासपीठ त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं. हा उपक्रम म्हणजे सुसंवाद साधणे, सुसंवाद आणणे, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधील जी काही दरी आहे ती दरी कमी करणे, विविध सांस्कृतिक परंपरांचे कौतुक करणे, मुलांच्या अभिव्यक्तीला चालना देणे, सौहार्दपूर्ण वातावरणासाठी प्रोत्साहन देणे, कोणत्याही निर्बंधाशिवाय कलेच्या विविध अभिव्यक्तीद्वारे विविधता जी काय आहे ती आपण साजरी करणे, या दिशेने देखील आपण प्रयत्न करणं अपेक्षित आहे. मग हे सांस्कृतिक दिन साजरा करत असताना काही आपल्याला मार्गदर्शक सूचनाही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर आपण त्या सूचनांचं जर पालन केलं तर आपण जो काही सांस्कृतिक खूप छान पद्धतीनं त्या ठिकाणी साजरा करू शकतो. शाळामध्ये विविध भाषा, वेशभूषा, खाद्यपदार्थ, कला, वस्तुकला, स्थानिक खेळ, चित्रकला, नृत्य, गाणी, नाट्य, लोक आणि पारंपरिक कला, पथनाट्य, नुक्कड नाटक, कठपुतळीचे कार्यक्रम, कथाकथन यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करणं. मित्रहो, आपण पाहतोय की आपण स्नेहसंमेलनाला, गॅदरिंगला असे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी आपण घेत असतो. मला असं वाटतं की शाळाच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी, विद्यार्थ्याला अभिव्यक्त होण्यासाठी जी संधी आणि एक व्यासपीठ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सहज उपलब्ध देऊ शकतो. या संदर्भामध्ये आपण आनंदनगरी आहे, खाद्यपदार्थाच्या संदर्भामध्ये वेशभूषा आहे, विविध भाषांच्या संदर्भामध्ये कला अभिव्यक्ती आहे, त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा आहेत, त्यानंतर चित्रकलेच्या स्पर्धा असतील, किंवा स्थानिक खेळ असतील, किंवा नृत्य असतील, किंवा गाणी, गोष्टी, गायन, नाट्य, विविध प्रकारच्या ज्या काही कथाकथन यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, या कार्यक्रमांची रेलचेल आपण या दिवशी करू शकतो. लोक, प्रादेशिक आणि समकालीन शैली किंवा देशाच्या कोणत्याही भागातून नाटकातील इतर कोणतेही उपक्रम, सामुदायिक गायन, लोकनृत्य, शास्त्रीय आणि प्रादेशिक लोकप्रकार इत्यादी कलाप्रकारातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचं संगोपन आणि प्रदर्शन केलं जावं. यामध्ये प्रामुख्यानं आपण पाहतोय की जी काही स्थानिक कलावंत असतील किंवा ज्या काही कलाप्रकार असतील
किंवा राज्यस्तरावरचे किंवा प्रादेशिक स्तरावरचे असतील, किंवा समकालीन शैली म्हणजे आता सध्या प्रचलित जे काही विविध देशामध्ये, विविध राज्यामध्ये जे काही गोष्टी चालू आहेत, किंवा देशाच्या कोणत्याही भागातून जे नाटकाचे विविध प्रकारचे प्रयोग होताना आपण पाहतोय, त्या प्रयोगांचं सुद्धा आपण सादरीकरण करू शकतो, त्यांचं संगोपन करू शकतो, त्यांचं प्रदर्शन भरू शकतो. आपण पाहतोय की नाटकामध्ये सुद्धा विविध प्रकार आहेत, एकांकी आहे किंवा विविध प्रकारचे एकपात्री प्रयोग असतो, की अशा विविध प्रकारच्या जे काही कला प्रकार आहेत, या कला प्रकारांना आपण त्या ठिकाणी चालना देणं आपल्या ठिकाणी अपेक्षित आहे. मग यामध्ये शास्त्रीय पण असू शकतात, किंवा वैयक्तिक पण असू शकतात, किंवा प्रादेशिक स्तरावरचे पण असू शकतात. म्हणजे स्तर कोणता असू नये, मग तो स्थानिक असो किंवा प्रादेशिक असो किंवा राष्ट्रीय स्तरावरचे असो किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असो, या सर्वांचा आपण मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आपण याचा सुंदर असा उपयोग करून घेऊ शकतो. स्थानिक आणि पारंपरिक कला प्रकार, कारागीर आणि कलाकारांना शाळेत त्यांचे कलाप्रकार प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करावं, किंवा स्थानिक कलाकार, कारागीर किंवा कलाकारांशी संवाद साधण्यासाठी भेटीचं आयोजन देखील आपण करू शकता. मित्र हो, हा खूप खूप उपक्रम चांगला आहे, की आपण स्थानिक जे कलाकार असतील तर त्या कलाकारांना आपण शाळेमध्ये बोलवावं, त्यांचे जे काही कलाप्रकार आहे तो त्याचा आविष्कार करण्यासाठी, त्यांचा कलाप्रकार प्रदर्शित करण्यासाठी आपण त्यांना विनंती करू शकतो, त्यांची आपण मुलाखत घेऊ शकतो, किंवा त्यांच्याशी सोबत जो काही एक आपण चर्चा असेल किंवा सुसंवाद आहे, अशा विविध प्रकारच्या गोष्टी आपण त्यांच्यासोबत म्हणजे एक सुसंवाद साधण्याचं एक महत्त्वाचं काम या निमित्तानं आपण करू शकतो. नंतरचं एक महत्त्वाची गोष्ट आहे, की संपूर्ण शाळेमध्ये पेंटिंग डे. शाळेच्या परिसर आपण पाहतोय की आपल्या शाळेचा जो काही परिसर आहे, परिसराचं जे संकल्पनेवर आधारित आपण सुशोभीकरण आपण त्या ठिकाणी करू शकतो. मित्र हो, आज आपण या निमित्तानं म्हणजे आपण जर पेंटिंग डे साजरा केला तर शाळेच्या जे काही बोलक्या भिंती आहेत त्याला बोलक्या करू शकतो. शाळेचा जे काही भिंती आहेत तर त्यांच्यावर विद्यार्थी, शिक्षक, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, किंवा ज्यांना शिक्षणाप्रती आवड आहे, ज्यांना कलाकुसरीच्या संदर्भात आवड आहे, ज्यांना पेंटिंग खूप त्या संदर्भात येते, म्हणजे सर्व मुलं, कर्मचारी, सदस्य यांच्या आवडीचा रंग आपण जर सोबत आणला माध्यमासह, आपल्या सर्वांना त्या ठिकाणी काम करण्याची एक महत्त्वाची संधी या निमित्तानं उपलब्ध होऊ शकते. आणि या निमित्तानं आपल्या शाळेची रंगरंगोटी पण होऊ शकेल, सुशोभीकरण सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकेल. या उपक्रमामध्ये सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी शाळा परिसरातील नागरिकांना आपण आमंत्रित करू शकता. त्याचबरोबर स्थानिक ज्या काही सांस्कृतिक संस्था असतील, किंवा बालभवन असेल, बालकेंद्र असतील, पुरातन तत्व असतील, अशा विविध प्रकारची जी काही संग्रहालय आहे इत्यादींचं सुद्धा आपण सहकार्य घेऊ शकता. हा उपक्रम सांस्कृतिक हा दिन साजरा करत असताना काही मार्गदर्शक तत्व आहेत, त्यांचं सुद्धा पालन करणं अपेक्षित आहे. राज्य आणि संघ पूर्ण देशातील शिक्षण विभागाचे जे काही अधिकारी आहेत, या सर्व उपक्रमावर त्या ठिकाणी देखरेख करत आहेत. उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शाळेचे जे काही मुख्याध्यापक आहेत यांचा सक्रिय असा सहभाग या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट आहे की जे आपण कार्यक्रम आपण घेत आहोत, तर त्या कार्यक्रमामध्ये, उत्सवामध्ये नाविन्यपूर्णता असावी, सर्जनशीलता त्या ठिकाणी असावी. तिसरी गोष्ट एक महत्त्वाची आहे, की सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत, किंवा मानवी हक्काचं उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेणं हे अपेक्षित आहे. आणि चौथी गोष्ट मित्र हो, आपण सर्वसामान्य मुलं या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये खूप छान पद्धतीनं त्या ठिकाणी भाग घेताना दिसत आहेत, दिसतात पण, परंतु आमच्या CWSN विद्यार्थ्यांना त्यांना काही विशिष्ट अडचणी असतात. त्या अडचणीवर त्यांना विविध प्रकारची आव्हानंसुद्धा असतात. तर ह्या CWSN विशेष गरजा असणाऱ्या बालकांना सुद्धा आपल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांच्या परीने त्यांना जमेल अशा कला प्रकारामध्ये त्यांना सुद्धा सहभागी होण्याची संधी आपण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला असं वाटतं देऊया. आणि एकंदरीत 25 जुलै हा खऱ्या अर्थानं सांस्कृतिक साजरा करून आपल्याला विद्यार्थ्याला आनंदायी त्या ठिकाणी त्यांचं जीवन घडवण्यासाठी मला असं वाटतं की विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासामध्ये, विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाला बहर आपण आणणं आपण असं म्हणतो, तर खऱ्या अर्थाने बहर या सांस्कृतिक माध्यमाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी येऊ शकतो. धन्यवाद.